स्वतंत्र प्रदर्शन आपले जे सेकंड सिरीज आहे जे की फॉरेक्स ट्रेडिंग. आपण फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये जर नवीन आलं तर हे आपल्यासाठी आहे. जसं की आपण आता याच्यामध्ये पूर्ण टॉपिक क्लिअर करणार येतो. फॉरेस्ट ट्रेडिंग कशी केली जाते, फॉरेस्ट ट्रेडिंग लॉट कसा राहते, लॉट साईज मध्ये किती किती अमाऊंट यूज होते, सर्व गोष्टी आपण सांगणार आहे. जेणेकरून आपले फॉरेक्स मध्ये एक बेसिक नॉलेज पूर्ण होईल. आता जसं की आपण फॉरेक्स म्हणलं तर फॉरेक्स ही एक फॉरेक्सचं नाव ऐकलं की आपण म्हणून जातो दारू असतंय. ते फॉरेक्स नेमकी नेमकी असतंय काय, फॉरेक्स जे आहे ना हे एक करन्सी पेअर मध्ये ट्रेड केलं जातात, जे की अपोजिट करन्सी पेअर ला डायरेक्ट केले जाते. जसे की आपण इथं बघू शकतात की व्हॉट इज द फॉरेक्स मार्केट, द फॉरेन एक्सचेंज द मार्केट इज व्हेअर इज currency are trade. This international market most union accepted the it looks and central marketplace. आता जर ह्याच्यात बघितलं तर आपण हे एक फॉरेक्स एक्सचेंज आहे जे की आपण करन्सी ट्रेड केली जाते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन राहतं मार्केटची टायमिंग काय राहते. तर मार्केटची टायमिंग जी राहते ती आपले 9 ते 5 राहते. जसे की आपण बघू शकतात की 24 आवर्स चालू मार्केट राहते. जेणेकरून ह्याच्यामध्ये एक सेक्शन नावाचा पार्ट राहतो. सेक्शन्स म्हणजे एक कंट्रीची ओपनिंग आणि आज जसं आपलं मार्केट 9:15 ओपन होतं तसं हे प्रत्येक सेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने ओपन होतात. आता ह्याच्यावर बी आपण थोडंसं डिस्कस करू नेमकी कोणत्या सेशनवर केव्हा ओपन होत आहे. आपण थोडं आता सेशनचे टायमिंग बघून घेऊ. आशिया सेशन मध्ये टोकियो होतं. टोकियोचे जे आहे ते 11 ते 8 पर्यंत राहते. आणि त्याच्यानंतर ते युरोपियन सेशन म्हणजे ते लंडन मध्ये येतं. ते युरोपियन सेशन म्हटलं 7 ते 4 आणि नॉर्थ अमेरिकन सेशन न्यूयॉर्क मध्ये आफ्टरनून 8 वाजता चालू होते. जसं की आपण बघितलं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला टायमिंग कळाली. आता आता मी तुम्हाला सांगतो की ह्या कोणत्या टायमिंग मध्ये आपल्याला ट्रेड करायचं असतं आणि कोणत्या टायमिंग मध्ये ट्रेड नाही करायचा. पहिला आपण लॉट साईज थोडेसे माहित करून घेऊ. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे लॉट राहतात. एक फर्स्ट आहे की स्टँडर्ड लॉट, सेकंड मिनी लॉट, थर्ड मॅक्रो लॉट आणि नॅनो लॉट. आता ह्याच्यामध्ये समजा स्टँडर्ड लॉट म्हणजे त्याच्यामध्ये आपण खूप मोठे मोठे प्रमाणात अमाऊंट यूज होत आहे. जसे की आपण बघू शकता तिथं लॉट लॉट जे आहे ते मी सांगून देतो. त्याला आपण लॉट म्हणलं जातंय. जे व्हॅल्यू म्हणजे आता खालून चालून नॅनो लॉट मध्ये येत आहे 0.001. ह्याच्यासाठी आपल्याला किती युनिट येतात. युनिट म्हणजे पीस. जसं आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण बँक निफ्टीचा करतो त्याच्यामध्ये 15 स्टेक येतात. तसं ह्याच्यामध्ये 100 युनिट येतात. ज्याची ज्याची व्हॅल्यू जी असते ते ह्याच्यावर सेट केली जाते. आता 0.001 याच्यामध्ये हे एकदम नॅनो लॉट झाला. याच्यामध्ये फक्त $1 यूज होतं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की मॅक्रो जे लॉट आहे ते 0.01. समजात मोस्टली युजेबल हे 3 स्पेअर्स आहेत. 3 इंच लॉट साईज जे की आपण बाईंग करू शकतात एकदम प्रॉपर मध्ये. आता ज्याच्यामध्ये किती युनिट येतात मॅक्रो लॉट मध्ये 1000 युनिट येतात. त्याची त्याची लॉट साईज काय 0.01. आता त्याच्यानंतर येतं मिनी लॉट. मिनी लॉट हे एक सेकंड स्टँडर्ड लॉट आहे. जसे की आपण 0.1 हे एक व्हॅल्युबल आणि एक हाय प्रॉफिटेबल असू शकते. त्याच्यानंतर आपण बघू की स्टँडर्ड म्हणलं की एकदम मोठा लॉट होतो. जे की 1 पॉईंट म्हणजे 1 लाख युनिट त्याच्यामध्ये येतात. तुमचे कोणते आता ह्याच्यानंतर आपण बघू की आपल्याला थोडं मी तुम्हाला सेशनचं सांगून देतो कोणते सेशन्स कधी ओपन होतात त्याच्यात थोडंसं आपण बघू. आता जे पहिला सेशन जे राहते ते लंडन सेशन राहतं. लंडन सेशन जे असतंय ते 3 ते 11 पर्यंत राहतंय. आणि त्याच्यानंतर जे न्यूयॉर्क सेशन राहतं ते 8 ते
ते 8 पर्यंत राहते. त्याच्यानंतर जे सेकंड सेनिटाईल जे आहे ते एक 17 ते जसं की आपण बघू 4 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत राहते. ते ओव्हरलोप जे आहे ते एक ट्रेडिंगच्या साठी समजा इम्पॉर्टंट म्हणलं जातंय. आता ह्याच्यामध्ये आपण ट्रेड कोणत्या सेशन मध्ये केले कोणते आपल्याला करायला परवडतं. मी तुम्हाला सांगतो, जे ओव्हरलॉप झालेले सेशन्स राहतात त्याच्यामध्ये हाय व्हॅल्यूम्स राहते आणि हाय व्हॅल्यूम असल्या कारण इथं ट्रेड फास्ट मध्ये मूव्ह होतात. जसं की आपण ह्या आपल्याला कोणत्या ट्रेड मध्ये जे सकाळचे जे 8 ते 11 राहतात त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतात. त्याच्यानंतर दुपारी आपण बघू शकतात की जे 7 वाजल्यापासून ते 12 वाजल्यापर्यंत आपण एक प्रॉपर मुवमेंट आपल्याला वन साइड मुवमेंट बघायला भेटते. जे की आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्युएबल सेशन मोस्टली ऍक्टिव्ह आवर्स आपण ह्याला म्हणू शकतात. याच्यासाठी काय आहे बघा, सकाळचं जे टायमिंग राहणार तो 8 ते 11 हे सकाळचा टायमिंग झाला. त्याच्यानंतर जे रात्रीचे जे आहे त्याच्यासाठी आपण 6 टू आपण म्हणू शकतात की 12 वाजल्यापर्यंत हे एक 12 वाजल्यापर्यंत हे आपले एक मेजर व्हेरी हाय व्हॅल्युएबल ट्रेड राहू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड कोणत्या टायमिंग घ्यायचे मी ते तुम्हाला सांगितलेले. 8 ते 11, 6 ते 12 ह्याच्या दरम्यान आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि मेजर पॉईंट म्हणजे जी समजा मोठी रॅली असती ती 6च्या नंतर येते. जसं की कारण की जे मार्केट ओपनिंग असतंय ते नेक्स्टाईल मार्केट आणि नेक्स्टाईल जे मार्केट आहे आणि टोकियो मार्केट आहे हे दोन्ही मार्केट ओव्हरलोप होत जातात. आणि ह्या ओव्हरलोप मध्ये जे असतात कारण की ओपनिंग स्पेअर व्हॅल्यूम्स हाय राहते, त्या कारणामुळे एक स्पाइक आपल्याला बघायला भेटतो ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपण समजा रात्रीचा ट्रेड करायला झाला तर 6 ते 12 पर्यंत आपण ट्रेड करू शकतात. आणि मोस्टली जर वन साइड मुवमेंट आपल्याला कॅच करायची असेल तर आपण एक 6 वाजता ट्रेड करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला भारी वाटतं. कारण तिथे एक स्पाइक मोमेंटम असते. तुम्ही वन स्पेअर बघायचा. जसं की एखादा स्पेअर तुम्हाला सापडला तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर ट्रेड घेऊ शकता. त्याच्या आधी तुमची त्याची अनालाइज करू लागते. मग स्पेअर्स काय राहतात ते पण मी तुम्हाला सांगणार थोडं नंतर. त्याच्यानंतर होतं व्हॉट इज द फंड यूज ऑफ लॉट साईज. कोणत्या लॉट साईजला किती फंड यूज जात आहे ही एक इम्पॉर्टंट तुमच्यासाठी लर्निंग राहणार आहे. आता जर स्टँडर्ड लॉट घेतला तर स्टँडर्ड लॉट मध्ये ची लॉट येत आहे. तर 1च्या लॉटला आपण बघू शकता फंड येत आहे $200. $200 म्हणजे किती फंड यूज होतं, ₹16,000 ते यूज होतला जातात. त्याचे तुम्हाला जी एक स्पिप्स आहे एका पिप्सला तुम्हाला $10 दिले जातात. तर तुम्हाला 100 स्पिप आपलं सॉरी एक एक स्पिपला तुम्हाला $1 दिलं जात आहे आणि 100 स्पिपला तुम्हाला $100 दिले जातात. ते स्पिप्स काय राहतात, स्पिप जे राहते ते तुमच्या जसं आपल्या मार्केटमध्ये आपल्या प्राईम वरती जातात तसे त्याच्यामध्ये पिप्स जितक्या पॉईंट मार्केट वरती जाईल तितक्या पॉईंट तुम्हाला पिप्स म्हणलं जातात. आणि जेवढे पिप्स तुम्हाला जेवढे बी पॉईंट तुम्हाला भेटतात तेवढे तुम्हाला तेवढे तुम्हाला $1 ना तुम्हाला पॉईंट भेटले जातात. त्याच्यानंतर एक मिनी लॉट्स मध्ये येतात 0.01. त्याच्यासाठी $21 असा फंड यूज झाला. तर $21 म्हणजे ₹1,600 इथं यूज होल्या जातात. आणि ₹1,600 आपल्याला एक 100 स्ट्रिप्स गेलं तर आपल्याला $10 येतात. त्याच्यानंतर बघितलं तर मॅक्रो लॉट मध्ये 0.01 याच्यासाठी $2 यूज होतात. जसं की आपण ₹160 इथे यूज होल्या जातात. ₹160 मध्ये आपण बघू शकतात की 100 टिप्स गेलं तुम्हाला $1 देतो. हे मॅक्रो लॉटचा झाला. 100 टिप्स गेला तर तुम्हाला $1 देतोय. 100 पॉईंट मार्केट वरती गेला तर तुम्हाला $1 येणार. तर एक तुम्हाला मेजर पॉईंट सांगणं हे तुम्ही एकदम मी तुम्हाला ही पीडीएफ पूर्ण सेंड करून देईन. त्याच्यासाठी आपण खाली होतं आपल्यासाठी मोस्टली व्हॅल्युएबल पेअर्स कोणते राहतात, कोणत्या स्पेअर मध्ये तुम्हाला ट्रेड केल्या जाईल त्याच्या आपण थोडंसं थोडक्यात सांगू.
जसं की BTST USDT याला बिटकॉइन आणि USDT हे क्रॉस पेअर्स एकत्र असतात. त्याच्यानंतर एक XUD आणि USDT, त्याच्यानंतर गोल्ड आणि US डॉलर हे एक क्रॉस करन्सी येतात. ह्याच्यामध्ये एक मोस्टली व्हॅल्युएबल ट्रेड केला जातं BTST USDT गोल्ड मध्ये. गोल्ड आणि BTST मध्ये हे एक मेजर पॉइंटला आपण हाय हाय व्हॅल्युएबल ट्रेड केला जातात. त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी BTST आणि गोल्ड मध्ये ट्रेड करायचं झाला तर तुम्ही ह्याचे प्रॉपर नॉलेजने ट्रेड करा, कारण की इथं तुमचे रिस्क वाढले जाते, कारण की इथं तुम्हाला त्याच्यामध्ये स्पीड जे आहे ते वाढलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला चार्जेस बी त्याच्यामध्ये देऊ लागतात. तर त्या चार्जेस कसे राहतात ते बी मी तुम्हाला नंतर एक नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, त्याचे की आपण चार्ट प्लस लाईव्ह ट्रेडिंग हे दोन्ही आपल्याला तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर थर्ड जे पेअर आहे ते JPB USDT म्हणजे ब्रेस्ट इन पाऊंड्स आणि US डॉलर हे दोन्ही करन्सीच्या क्रॉस पेअर्स असतात. आणि ह्याच्या एक असते की जर ब्रिटिश पाऊंड वरती चालला तर US डॉलर खाली येईल. हे एक मेजर क्रॉस पेअर्स राहतात. त्याच्यामध्ये युरो फोर्थ येत आहे. युरो USDT म्हणजे युरोपियन आणि US डॉलर हे दोन्ही क्रॉस पेअर्स एकत्र असतात. त्याच्यामध्ये USD JPY US डॉलर आणि जॅपनीज युन हे दोन क्रॉस पेअर एकत्र येतात. त्याच्यानंतर युरो JPY म्हणजे युरो जॅपनीज युन. आता हे जे आहे ते एकदम मोस्टली व्हॅल्युएबल पेअर्स आहेत. ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतात. इतर जे पाऊंड्स आहेत त्यांचे लॉट साईज आणि ते बी एक सेम राहतात, पण ज्याच्यामध्ये स्प्लिट म्हणलं जातं. जे स्प्लिट जे आहे ते स्प्लिट मग हा पण क्लिक केला जातात, कारण की ह्यांचे जे आहेत जे स्प्लिट लो स्प्लिट आहे. आणि इथं एक वन साइड बघा आपल्याला खूप बघायला भेटतात. याच्यामध्ये आपल्या मार्केट सारखे डीके टाइम डीके काय नसतंय. त्याला आपण एक तुमची अमाऊंट होईपर्यंत तुम्ही होल्ड करू शकतात. जसं की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या होल अमाऊंट यूज होत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हाय रिस्क हाय प्रॉफिट असते. त्याच्यानंतर आपण बघू की ह्याच्यामध्ये कोणकोणते जसे आपलं अंजल वन झालं, हे कोणकोणते एक्सचेंज आहात त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये फर्स्ट हे ऑक्टापेस जे आहे ते 2011ला स्टार्ट झालेलं आहे. त्याचं फाउंड 2011ला झालेलं आहे आणि 2011 ते आता जवळपास 13 वर्षाच्या आधीची कंपनी आहे. त्याच्यानंतर ते नेक्सेस आहे ते 2008 साली झालेलं आहे बघा. आणि त्याचे जवळपास हा 16 वर्ष बी म्हणू शकता त्याला. 16 वर्ष झालेले आहेत. आणि त्याचे एक मेजर म्हणजे काय राहतं, हे दोन्हीही अकाउंटला आपल्याला कनेक्ट केला जातं मेटा 4 मध्ये. एक ट्रेड केला जातो तो मेटा 5 मध्ये आणि मेटा 4 मध्ये केला जातो, कारण की आपल्याला हे दोन्ही अकाउंट इथं लिंक केले जातात. मग आपले जे आहे ट्रेड करू शकतो. आता मी तुम्हाला हे बी सांगणार आहे मेटा 5 मध्ये एकच अकाउंट जोडायचं ते मी तुम्हाला पद्धतशीरपणे सांगणार आहे. आता त्याच्यासाठी आपण बघू की आपल्याला कोणते जर काय समजलं नसेल तुम्ही मला मेसेज करून सांगा की तुम्हाला काय समजलं नाही. आपण याचा प्रॉपर व्हिडिओ बनवून आणि ही तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल. आणि दुसरं म्हणजे आपण याच्यावर एक प्रॉपर फुल व्हिडिओ बोलणार आहे. हे तुम्हाला एक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण ह्याला एक अलग पार्ट मध्ये घेणार आहे, जसं की आपण फॉरेक्सचा टायमिंग झाला, फॉरेक्स कोणत्या टायमिंग मध्ये कसा ट्रेड केला जातो हे बी मी तुम्हाला सांगणार आहे लाईव्ह ट्रेडिंग मध्ये. आता जसं की आपण बघू शकता की ओव्हरलॅप जे आहे ते ओव्हरलॅप म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक 2 घंटे एका टायमिंग मध्ये ओपन चालू असतात आणि ह्याच्यामध्ये हाय व्हॅल्यूम्स ट्रेड केला जातात. आता जे ओव्हरलॅप आहे ह्याच्यामध्ये आपण एक ट्रेड हायली व्हॅल्युएबल ट्रेड केला जातो. आणि आपण सकाळ जे बघितलं सकाळ 1 ते 2 वाजेपर्यंत आपण बघू शकता खूप मोमेंटम होऊन जाते. रात्री 6च्या नंतर मोमेंटम तर आपल्याला जर सकाळचा टायमिंग नाही भेटला तर आपण रात्री 6 ते 12 वाजेपर्यंत आपण ट्रेड करू शकतात. आपण मोस्टली ऍक्टिव्ह 6 ते 9 वाजल्यापर्यंत राहायचं, कारण की 6 ते 9 वाजेपर्यंत एकदम स्पाइक मोमेंटम येते. त्याच्यात आपलं अमाऊंट जे आहे ते आपल्याला गेन होताना दिसेल.
आणि इथं एक पॉसिबिलिटी असते, एखाद्या पेअरची जी आहे त्याच्या अपोजिट पेअर्स बी तुम्ही करू शकता. तर जर तुम्हाला माहिती आहे युरोवरती जाणार आहे, युरो वरती जाणार आहे, तर 101% युरो डाऊन येणार आहे. त्याचे अपोजिट पेअर जे असतात त्याचे, जर एखादा वरती चालला असला, युरो वरती चालला असला, तर युरो हे डाऊन साईडला येते. आपण ह्याचे बी एक व्हिडिओ मी सांगणार तुम्हाला, चार्टवर दाखवून देणार की कसे स्पेअर्स अपोजिट वर्क केला जातं. हे दोन्हीही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता ही तुम्हाला सिम्पली पीडीएफ मी तुम्हाला सेंड करून देईन. तुम्ही ह्याचे पीडीएफचे प्रिंट काढून घ्या आणि तुम्हाला समजा असं मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रकारचे डाऊट आले, काही वेळ आले, तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. मी तुम्हाला इन्स्टाला करू शकता, नाहीतर टॅक्स वीक आपल्या ह्याच्यावर बी करू शकतात, युट्यूबवर बी. दोन्हीचाही रिप्लाय तुम्हाला देईन. आता ह्याच्यानंतर आपण बघितलं तर आपल्याला फॉरेक्समध्ये एकदम इम्पॉर्टन्स ट्रेड कसे घेतात, फॉरेक्समध्ये कोणत्या टाइमला कोणते स्पेअर बघायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जसं की आपण लाईव्ह ट्रेड करायचं म्हणलो तर आपण लाईव्ह ट्रेडिंग सेशन हे चालू करणार होतो, जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर ट्रेड घेण्यासाठी हेल्प होईल. थोडं तुम्हाला बी समजेल की फॉरेक्स नेमकी काय आहे, फॉरेक्समध्ये कसे ट्रेड केले जातात, फॉरेक्समध्ये किती अमाऊंटवर ट्रेड केले जाते, किती अमाऊंट पासून ट्रेड केल्या जातात आणि किती अमाऊंट आपल्याला रिक्वायर्ड आहे फॉरेक्ससाठी. तर मी तुम्हाला ह्याचं बी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. आता फॉरेक्समध्ये बघितलं तर आपण मिनिमम 1,500 रुपये टाकू शकतात, जेणेकरून आपण एक ट्रेड घेऊ शकतात. 1,500 म्हणजे आपल्याला इथं, म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन राहतात, एक $55 राहतं, एक $80 राहतं. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला $55 घ्यायचं का $80 घ्यायचा. तर माझी फर्स्ट चॉईस राहणार, तुम्ही बिगनर असला तर तुम्ही $55 सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला एक अमाऊंट मोठं दिसेल, आपल्या डॉलर्स मोठे दिसतात. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शकता माहिती आहे का, तुम्ही जे अमाऊंट यूज केला जातो ते अमाऊंट्सला आपण एक लिक्विडिटीज, म्हणजे आपण एक छोट्या प्रॉफिटमध्ये गेन केला करू. जसं की आपण आपल्याकडे आहे $21 किंवा $100 आपण मिनिमम धरू. $100 म्हणजे $8,000 आपण फॉरेक्समध्ये समजू की $8,000 आपले आहेत. $100 आपण धरले तर जर $55 असलं तर 5,500. तर आपण ह्याच्यामध्ये $100 धरू, तर $100 आपल्याला डेली दिवसाला जर $5 $10 येत असले, तर आपण अशा प्रकारचे आपण गेन करीत हाय अमाऊंट क्रिएट करण्याचं. जर आपले एक महिन्यामध्ये $100 झाले, तर आपण फर्स्ट आपल्याला जे लॉट साईज आहे त्याला लोड साईजला इन्क्रीज करायची. जसं की 0.01 तर असलं तर 0.02. ह्याला आपण एक सायकोलॉजिकल ट्रेड कसा केला जातो हे बी मी तुम्हाला सांगणार. आपला जर फर्स्ट ट्रेड मायनसमध्ये गेला किंवा फर्स्ट ट्रेड प्रॉफिटमध्ये असता, तर सेकंड ट्रेड करायचा का नाही करायचं हे बी तुम्हाला मी स्पष्टपणे सांगणार आहे. जर फर्स्ट प्रॉफिट आपला प्रॉफिटमध्ये असला तर आता प्रॉफिट आणि लॉस, प्रॉफिट जे आहे तर प्रॉफिटला कॅल्क्युलेट करायला शिका. जे प्रॉफिटला मॅनेज करायचं तुम्हाला आलं पाहिजे. प्रॉफिट कसा मॅनेज केला जातो हे बी तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला एक फॉरेक्समध्ये एक एंट्री घेताना समजून जाईल की आपल्याला हा पॉईंटला आपल्याला एंट्री घेतली तर आपण ह्याच पॉईंटला एक्झिट झालं पाहिजे, आणि हा पॉईंट आपला टॉपला तर ह्याच पॉईंटला आपण एक्झिट झालं पाहिजे. टॉप लॉस आणि टार्गेट हे दोन्ही हे डिसाइडेड ट्रेड केल्या जातात. म्हणजे फॉरेक्समध्ये जे कसं राहतं बघा, जर तुम्ही एखादा ट्रेड विसरून गेला तर फॉरेक्स जे असते तो फॉरेक्समध्ये तुमचा होल अमाऊंट यूज केला जातो. तुम्ही असं समजू नका तुम्ही जेवढा अमाऊंट यूज केलाय, समज तुम्ही एखादा एक 0.01चा ट्रेड घेतला त्यासाठी तुम्हाला $21 तुमचे यूज झालेला आहे. पण तुम्ही विसरून गेला तुमचा ट्रेड घेण्यास म्हणजे एक्झिट करण्यासाठी, आणि ते मार्केट तुमच्या विरुद्ध दिशेने गेलं आणि तुमचं ऑल अमाऊंट ही झिरो होऊ शकते, कारण की तिथं तुम्हाला लेव्हरेज ट्रेड केली जाते. लेव्हरेज ट्रेड हे 80% अमाऊंटला होल्ड केले जातात. हे तुम्हाला मी जे लाईव्ह ट्रेड म्हणून सांगून देईन की तुम्ही कसे ट्रेड केलं जातं. थँक्स फॉर वॉचिंग. आता बाकीचे जे आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की तुम्ही कसे ट्रेड करायचं, लाईव्ह ट्रेडिंग कशी राहणार, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण काय केलं जातं हे बी तुम्हाला सांगणार आहे. आता फॉरेक्समध्ये जर बघितलं तर आपण फॉरेक्समध्ये एक्सचेंज जे असतात ते एक्सचेंजमध्ये तुम्हाला पहिले अकाउंट क्रिएट करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट मेटा5 किंवा मेटा4 मध्ये जोडू लागेल. आता हे एवढं प्रोसेस झाल्याच्या नंतर आपण एक ट्रेड घेण्यासाठी सक्षम राहणार. आणि ट्रेड कसा घ्यायला जातो, ट्रेड कोणत्या स्पेअरमध्ये घ्यायचा हे बी मी तुम्हाला सांगणार. लाईव्ह ट्रेड
जेव्हा घेतो तेव्हा आपण मी तुम्हाला सांगून देईन की हा ट्रेड आहे, हा पोझिशन मध्ये पोझिशन घेताना काय काय बघितलं जातं हे मी तुम्हाला सांगणार की न्यूज इम्पॉर्टंट राहते काय नाही राहत. जर फॉरेक्सचं म्हणलं तर न्यूज इम्पॉर्टंट राहते, पण आपल्याकडे जी न्यूज येते ती समजा लेट न्यूज येते, कारण हे ऑलरेडी ही न्यूज पब्लिक झालेली असते त्याच्यानंतर आपल्याकडे येते. तर विचार करायचा आपण एक न्यूजचे जे आहे ते लास्ट रिसिव्हर्स आहेत, आणि लास्ट रिसिव्हर असल्यामुळे आपण एक न्यूजर कसा वर्क करायचं मी तुम्हाला सांगणार. आता न्यूज जर आहे ती एक छोटी इम्पॅक्ट देईल, कारण की ऑलरेडी इम्पॅक्ट झाला असतो त्याच्यानंतर आपल्याकडे न्यूज येते, एवढं लक्षात ठेवतं. न्यूज ट्रेड करताना आपण आधी बघायचं न्यूजचे इम्पॅक्ट कसं आहे. न्यूज मोठे का लहान, जर छोटी असली तर इम्पॅक्ट येणार नाही, तर मोठी असली तर इम्पॅक्ट येऊ शकते. तर ह्याच्यासाठी आपण तयार राहायचं की आपल्याला न्यूज कोणते आणि कोणते इम्पॉर्टंट आहे कोणते इम्पॉर्टंट नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या न्यूज जे आहे ते न्यूजवर कसं रिॲक्ट करायचे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुमची सायकोलॉजी कशी राहणार फॉरेक्स मध्ये, फॉरेक्स सायकोलॉजीवर व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यानंतर आपल्याला फॉरेक्स सायकोलॉजी समजून जाईल की एक फॉरेक्सची सायकोलॉजीला हा माइंडसेट पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग. आता जो पुढचा पार्ट आहे ते लवकरच मी अपलोड करेन.